नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर मी तुम्हाला आज कोहळ्याची माहिती देणार आहे. घरात कोहळा का बांधला जातो, कारण त्याच्यामुळे काय होतं आणि कोहळा बांधायची कुठली पद्धत आहे ती सगळी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा, कोहळा हा प्राचीन फळ आहे. बऱ्याच ठिकाणी कोहळ्याची यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. आता कोहळा हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे दुकानात बांधलेला पाहिला असेल तुम्ही, किंवा बऱ्याच ठिकाणी घरात पण बांधला जातो. तर घरात कोहळा बांधल्यामुळे बरीच नकारात्मक शक्ती त्यात शोषली जाते. आता बघा, आपल्या घरात कुणी आजारी असेल, कुणाला नजरबाधा झालेली असेल, तर ती नकारात्मक एनर्जी शोषण्याची क्षमता त्या कोहळ्यामध्ये असते. तर हा कोहळा एका विशिष्ट पद्धतीने बांधला जातो. जर तो नाही बांधला, म्हणजे बघा, योग्य पद्धतीने नाही बांधला तर त्या कोहळ्याचा काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला आपली कोणतीही नकारात्मक एनर्जी शोषली जाणार नाही. म्हणून हा योग्य पद्धतीनेच बांधला पाहिजे. तर सगळ्यात आधी बघा, हा कोहळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी इथं स्वच्छ धुतलेला आहे हा कोहळा. पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, कोहळा घेताना आपल्याला कोहळा हा देठ असलेलाच कोहळा घ्यायचा आहे आपल्याला. आता थोडं पाण्यात मीठ टाकायचं आहे. मिठाच्या पाण्याने स्वच्छ कोहळा धुवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर स्वच्छ कापडानं आपल्याला पुसून घ्यायचं आहे. थोडंसुद्धा पाणी राहता कामा नये, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता आज तर अमावस्या असल्यामुळे तुम्हाला बाजारात कुठंही गेला तर तुम्हाला कोहळा भेटेल आणि आपल्याला पाहिजे तोच घ्यायचा. म्हणजे आपल्या जेवढी जागा असेल तेवढाच घ्यायचा. जास्त मोठा किंवा खूपच छोटा असा नाही घ्यायचा, असा मध्यम आकाराचा उभट घ्यायचा. आता बघा, नजरबंद होण्यासाठी, आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी ही जी कोहळा बांधण्याची पद्धत, ही परंपरा आहे, ती आपल्या पूर्वजांपासूनच सुरू आहे. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कोहळा हा देठाचाच असला पाहिजे, कुठेही खराब झालेला नको. तर कोहळ्याला बघा, मी एका बाजूला ओम आणि एका बाजूला स्वस्तिक काढणार आहे. पण त्याच्या आधी बघा, बरोबर मध्यावर आपले काजळ किंवा काळं काहीतरी असं, म्हणजे शक्यतो काजळच घ्यावं, आणि बरोबर सेंटरला पूर्ण गोल कोहळ्याच्या भोवती एक रेष ओढून घ्यायची. कारण नजरदोष जर आपल्याला घालवायचा असेल तर त्या काळ्या काजळाचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. आता हे ओम किंवा स्वस्तिक तुम्ही अष्टगंधाने पण काढू शकता आणि कुंकवाने पण काढू शकता. तर मी एका प्लेटमध्ये कुंकू घेतलेलं आहे आणि त्यात थोडं पाणी घालून ओलं केलेलं आहे आणि मगच स्वस्तिक आणि ओम काढलेला आहे. आता बघा, इथं लक्षात ठेवा, ज्या बाजूला ओम काढलेला आहे त्याच्या बरोबर बाजूला, म्हणजे पाठीमागच्या बाजूला स्वस्तिक आलं पाहिजे. आता बघा, याच्यामुळे आपल्या घराला किंवा घरातल्या लोकांना बाधा होणार नाही, नजरदोषापासून बचाव होणार आहे, त्याचबरोबर रक्षणही होणार आहे. त्यासाठी आपण हा कोहळा घराच्या बाहेर म्हणजे चौकटीच्या आतल्या बाजूला बांधायचा आहे. आता ओम आणि स्वस्तिक हे काढून झाल्यानंतर हा कोहळा आपण आपल्या देवघरात स्वामींच्या पुढे ठेवायचा आहे आणि त्याची हळदी, कुंकू, तांदूळ टाकून पूजा करायची आहे आपल्याला. आणि आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घ्या. त्याच्यानंतर असा हा एक नवीन कोरा कपडा घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस असेल तरीसुद्धा चालतो, पण हिरवा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये थोडंसं मध्यभागी तांदूळ ठेवायचं आहे. कोहळ्याला तांदळाचं आसन करायचं आहे मध्यभागी आणि त्याच्यावरती तो कोहळा ठेवायचा आहे आपल्याला. तर बघा, ही पूजा जी आहे आपल्याला ती सूर्यास्तानंतर करायची आहे, अमावस्या दिवशी. या पद्धतीनं ठेवायचा आहे कोहळा. एका बाजूला ओम आणि एका बाजूला स्वस्तिक असा बरोबर मध्यभाग आला पाहिजे. आणि आता हे साईडचं जे कापड आहे ते सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला. कोहळ्याचा जो देठ आहे त्या ठिकाणी त्या धरायचा आहे आपल्याला आणि छोटीशी एक गाठ मारायची आहे. सगळं कापड एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये तो कोहळा गुंडळला गेला पाहिजे. पूर्ण असं कापड घ्यायचं आहे आपल्याला. कोहळा बांधताना, पूजा करताना खाली ठेवायचा नाही, एका पाटावरती ठेवायचा. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण कापड एकत्र करून एक कोपरा घ्यायचा आणि गाठ बांधायची. आता हा कोहळा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य
चौकटीच्या वरती लटकवायचा आहे. म्हणजे बघा, आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक लोकांचं त्याच्यावरती नजर गेली पाहिजे. ते लोक त्या कोहळ्याच्या खालून आले पाहिजेत. अशा पद्धतीने तो कोहळा आपल्याला बांधायचा आहे. बरोबर चौकटीच्या मध्य सेंटरला लटकवायचा आहे. तर बघा, कधी कधी असं होतं की कोहळा बांधल्यानंतर एका आठवड्याच्या आतच तो खराब होतो. तर अशा वेळी घाबरायचं नाही. त्याचं कारण असंही होऊ शकतं की तुमच्या वास्तूमध्ये जो काही दोष होता, बाधा होती, ती सगळी सामावून घेण्याची या कोहळ्याची क्षमता संपलेली असते. म्हणून तो खराब झालेला असतो. तो कोहळा सडतो, कधी कधी त्यातून पाणीसुद्धा गळू लागते. तर त्यामुळे काही घाबरायचं नाही. तर तो कोहळा लगेचच काढायचा, कचऱ्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तो वाहून द्यायचा आहे, फेकून द्यायचा आहे. आणि मग लगेचच आपण नवीन कोहळा आणायचा आणि नवीन पुन्हा याच पद्धतीनं बांधायचा आहे. आणि त्यासाठी अगोदरच आपण आणताना कोहळासुद्धा चांगल्या प्रकारचा बघून आणायचा आहे. कारण एवढी ताकद असते ह्याच्यामध्ये, या कोहळ्यामध्ये. कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती सामावण्याची ताकद असते यामध्ये. कुठल्याही प्रकारची कितीही मोठी नजरबाधा असू दे, या कोहळ्यामध्ये सामावण्याची ताकद असते. आता बघा, अशा प्रकारे आपण कपडा गुंडळून घेतल्यानंतर कपड्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक किंवा ओम काढायचं आहे. आता आमच्याकडे असं शिंकाळं आहे, 50 रुपयाला भेटतं हे बाजारामध्ये. तर कोहळा बांधण्यासाठी खूप सोपं जातं यामुळे. इथं आमचा प्रवेशद्वार आहे, आमचा घराचा मुख्य दरवाजा आहे. आता त्या शिंकाळ्याच्या मध्य सेंटरमध्ये अशा पद्धतीने कोहळा घालून घ्यायचा आहे. आणि ओम आणि स्वस्तिक अमोरासमोर येतील या पद्धतीनं तो कोहळा ठेवायचा आहे, बरोबर सेंटर करून. तर बघा, अशा प्रकारे बांधून दरवाजाच्या, आपल्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बरोबर सेंटरला, ज्याच्या खालून लोक आली आणि गेली पाहिजे, त्यांची नजर त्याच्यावरती पडली पाहिजे, अशा पद्धतीनं बांधून घ्यायचं आहे, म्हणजे लटकवून घ्यायचं आहे. तर मी इथं एक मोठा मोळा मारलेला आहे. ते शिंकाळं फक्त त्यात अडकवलं जातं. तर हे बघा, अशा पद्धतीनं बांधलेलं आहे, अशा पद्धतीने लटकवलेलं आहे. तर बघा, माझं घर पूर्व आणि पश्चिमेला आहे, म्हणजे माझ्या घराचा. तर बघा, अशा पद्धतीनं मी हा कोहळा लटकवलेला आहे. माझ्या घराचा दरवाजा दक्षिणमुखी आहे आणि त्यामुळे दुपारी ऊन येतं, म्हणून मी असा बाहेरच्या बाजूला दरवाजाला पडदा लावलेला आहे. तर बघा, दरवाजा उघडून दाखवते. बरोबर त्या कोहळ्याच्या खालूनच लोक येतात जातात. अशा पद्धतीनं चौकटीच्या वरती लावायचं आहे. कोणी बाहेरही लावतं, पण आपण आतल्या बाजूला लावायचा. तर बघा, अशा पद्धतीने बांधलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.